पुण्यातील 14 रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आला। पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा प्रकारचं आवाहन हे वाहतूक पोलिसांनी केलंय। तर गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही मोठी असते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री गर्दी संपेपर्यंत शहराच्या मध्यवस्तीतील 14 रस्त्यांवर वाहतुकीत हे बदल करण्यात आले। गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठ्या संख्येने पुण्यात गणेशोत्सव आणि देखावे पाहण्यासाठी लोक येत असतात आणि यामुळे वाहतुकीत बदल करावे लागलेले आहेत। अलका चौक असेल, यासोबतच या अलका चौकातून जे वेगवेगळे रस्ते आहेत, जिथे कुंठेकर रस्ता असेल, टिळक रस्ता असेल किंवा नदीपात्रात जाणारा रस्ता असेल, या सगळ्या रस्त्यांवर आणि यासोबतच बाजीराव रस्ता, त्यासोबतच शिवाजी रस्ता, अशा वेगवेगळ्या रस्त्यांवरती वाहतुकीमध्ये हे रस्ते बंद असणार आहेत। ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुंठेकर रोड असेल, लक्ष्मी रस्ता असेल, टिळक रोड असेल, या सगळ्या मार्गांमधून जाणारी रोजची जी वाहतूक आहे ती संध्याकाळी 5 नंतर थांबवण्यात येते। आजपासून याला सुरुवात होईल। जोपर्यंत गणेशोत्सव संपत नाही तोपर्यंत, रात्री जोपर्यंत गर्दी संपणार नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती असणार आहे। अंदाजे टिळक रोडचा हा जो सगळा भाग आहे, या टिळक रस्त्याच्या बाजूने जाणारी जी वाहतूक आहे तिथे देखील पर्यायी वाहतूक म्हणून जेदे चौक, नेहरू स्टेडियम समोरच्या मार्गाने जाण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत। लक्ष्मी रस्त्यावरून जेव्हा रस्ता संध्याकाळी बंद केला जाईल तेव्हा डुल्या मारुती चौकाकडून पुढे हमजे खान चौक असेल किंवा सोन्या मारुती चौक असेल, त्या परिसरातून वाहतूक वळवण्यात आलेली आहे। वेगवेगळे रस्ते बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी वाहतूक जी पोलिसांकडून सांगितली गेली आहे त्या मार्गांचा अवलंब केला जावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। अर्थात शहरातली गर्दी आणि त्या गर्दीला त्रास होऊ नये म्हणून वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली आहे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांनी आवाहन केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।